महात्मा गांधी जयंतीनिमित्त काढल्या जाणाऱ्या काँग्रेसच्या आणि महाविकास आघाडीच्या घटक पक्षांसहितच्या पदयात्रेला सुरुवात झालेली आहे। आपण पाहतोय की महाविकास आघाडीचे जे काही घटक पक्ष आहेत ते सध्या या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत आणि पदयात्रा हुतात्मा चौकातून पुढे निघालेली आहे। भाई जगताप आपल्यासोबत आहेत। भाई, आपण पाहतोय की पदयात्रेला सुरुवात झाली, काय भूमिका मांडताय? असं आहे, निवडणुका तोंडावर आल्यात ही गोष्ट खरी आहे, परंतु आमचा हा संघर्ष गेली 2 वर्ष चालू आहे। आपण पाहिलेलं आहे, म्हणजे महिला सुरक्षेचा विषय असेल, शेतकऱ्यांचा विषय असेल, कष्टकऱ्यांचा विषय असेल, राज्यातली कायदा सुव्यवस्था असेल, ज्या पद्धतीने आज निर्णय घेतले जातात आहेत त्याचा विषय असेल, ह्या सगळ्याविषयी आम्ही सभागृहामध्ये आणि सभागृहाच्या बाहेरसुद्धा याच चौकातून म्हणजे हुतात्मा चौकातून हा आमचा 4था मोर्चा आहे। म्हणजे असं नाही की आजच आम्ही निघालो, पण आज इतका मोठा लॉंग मार्च काढण्यात येतोय। काँग्रेसचे अनेक घटक पक्ष जे आहेत ते सुद्धा सहभागी इंडिया आहेत, अलायन्स, मात्र जे प्रमुख नेते आहेत काँग्रेसचे किंवा इतर घटक पक्षांचे ते दिसत नाहीये। नाही असं नाही बैठकांमध्ये बिझी आहेत। हां, ते तर चालूच आहे। मला एक्झॅक्टली माहीत नाही की ते कुठं आहेत, पण एवढं मात्र नक्की की आज 2 ऑक्टोबर गांधी जयंती, तिथे शास्त्री जयंती, आम्ही आता चाललो त्या ठिकाणी, त्यामुळे सगळीकडे कार्यक्रम आहेत। सकाळी जर तुम्ही ते दाखवलंही असेल, या असतील पवारसाहेब असतील किंवा ताई असतील, ह्या सगळ्या आपल्या आपल्या पद्धतीने त्या प्रत्येकाने मार्च काढून या परिस्थितीचा, आज ह्या सरकारच्या विरोधातला आवाज आहे हा त्यांनी प्रत्येकाने दाखवलेला आहे। आज जर आपण बघितलं तर सगळे NGOज आहेत, बाकी सगळे पक्ष आहेत, त्यांचे प्रमुख आहेत, आणि आम्ही हा आमचा विरोध हा अशा पद्धतीने शांततेने गांधी मार्गानेच आम्ही चाललेलो आहे, चालत पदयात्रेच्या माध्यमातून कोणते ठळक मुद्दे तुम्ही सरकारसमोर मांडण्याचा प्रयत्न करताय? नाही काय कुठल्या काढल्या? राष्ट्रवादी काँग्रेसने सकाळी पदयात्रा काढली आणि काँग्रेसने आज पदयात्रा काढली। नाही, म्हणून मी म्हटलं आज महात्मा गांधी जयंती, आम्ही इथून मणिबेन जिथे महात्मा गांधी जवळजवळ 18 वर्ष राहिले तिथे आम्ही सकाळी 7 वाजता भजन करून आम्ही सुरुवात केली, त्यामुळे असं काय म्हणता येत नाही। आपण पाहतो की महाविकास आघाडीची इंडिया अलायन्सची ही जी पदयात्रा आहे ती आपण पाहतो आहोत। मोठ्या संख्येनं महाविकास आघाडीचे सगळे जे काही कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत, ते या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत। अनेक नेते सध्या रॅलीमध्ये चालत आहेत आणि हुतात्मा चौकातून या रॅलीला सुरुवात झालेली आहे। पुढे आपण पाहतोय बाळासाहेब ठाकरेंचा जिथं पुतळा आहे तिथे सुद्धा पहिल्यांदा हे अभिवादन करतील आणि त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या पुतळ्याजवळ जातील आणि तिथे सुद्धा अभिवादन करण्यात येईल आणि कुठेतरी शांततापूर्ण मार्गानं अहिंसावादी ही जी काही पदयात्रा आहे ती करून महिला सुरक्षेचा मुद्दा असेल किंवा इतर जे काही मुद्दे आहेत जे राज्यामध्ये निर्माण झालेले आहेत त्या अनुषंगाने अनेक प्रश्न हे विरोधकांच्या माध्यमातून उपस्थित केले जात आहेत। तिरंगा झेंडा सुद्धा आपल्याला या रॅलीमध्ये पाहायला मिळतो आहे। शिवाय काँग्रेस असतील किंवा ठाकरे गटाचे जे काही पदाधिकारी आहेत, कार्यकर्ते आहेत, ते सुद्धा या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत आणि सध्या हुतात्मा चौकातून ही रॅली जी आहे ती पुढे हळूहळू सरकते आहे। अनेक मुंबईतले प्रमुख नेते आहेत ते या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत। मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे असतील, वर्षा गायकवाड असतील, भाई जगताप आणि चरणसिंग सप्रा आणि यासह आदी जे काही नेते आहेत ते सुद्धा रॅलीमध्ये पाहायला मिळत आहेत। त्यामुळे अनेक महत्त्वाचे प्रश्न आहेत ते या रॅलीमध्ये जे आहेत ते रॅलीच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न कुठेतरी केला जातोय। आपण पाहतोय की मुंबईचे माजी पोलीस आयुक्त असतील आणि सध्या काँग्रेसमध्ये असलेले संजय पांडे सर हे सुद्धा आपल्यासोबत आहेत। पांडे सर, आपण पाहतो की पदयात्रेमध्ये तुम्ही सहभागी झालेला आहात, कोणते प्रमुख मुद्दे आहेत जे सरकारच्या समोर तुम्ही निदर्शनास आणून देताय? मुद्दा तर स्पष्ट आहे। मुद्दा त्याच्यामध्ये नफरत हटाओ हा तर मुख्य मुद्दा आहे। त्याच्यासाठी त्यांनी पदयात्रा ठेवलेली आहे। मला तरी असं सांगायचं आहे, नफरत बरोबर जे एक डरचं साम्राज्य स्थापित करण्यात आलं आहे ते सुद्धा दूर करायला हवं। लोकांना भीती दाखवून विनाकारण ते भीतीचे वातावरण राहत आहे तो दूर झाला पाहिजे आणि ह्याच्यासाठी मूलभूत म्हणजे नफरतचा माहोल विविध समाजमध्ये आता सध्या तुम्ही जे बघत असाल ते पसरतो आहे ते संपलं पाहिजे। त्यासाठी आपण हे पदयात्रामध्ये सामील झालो। महिला सुरक्षेचा प्रमुख मुद्दा आहे तो सुद्धा या पदयात्रेच्या माध्यमातून तुम्ही सरकारच्या समोर मांडत आहात। तुम्ही स्वतः पोलीस दलामध्ये राहिलेला आहात, सध्याची महिला सुरक्षेच्या अनुषंगाची काय राज्यामध्ये काय अवस्था आहे आणि त्यावरून काय मत व्यक्त करावं वाटतंय? महिला सुरक्षेबाबत जे आपले कायदे आहेत त्याच्यामध्ये महिलांच्या सुरक्षेचं प्रावधान आहे, त्याची अंमलबजावणी व्यवस्थित व्हावी आणि महिलांना जे लहान मुली आहे त्यांच्यासाठी कायदे आहेत
आणि जे वयस्कर आहे त्यांच्या सही काढे आहेत. त्यांच्या जेव्हा जेव्हा त्यांच्यावर काही गुन्हा घडत असेल त्याच्या योग्य वेळी तपास होऊन त्यांना न्याय भेटेल अशी आमच्या पक्षाची अपेक्षा आहे आणि सगळं जनसामान्याची तशीच अपेक्षा आहे. ते होईल असा मी विश्वास आहे. आपण पाहतोय की संजय पांडे आपल्यासोबत होते आणि त्यांनी सुद्धा आपलं एक मत जे आहे ते व्यक्त केलेलं आहे. मात्र महाविकास आघाडीची इंडिया अलायन्सची ही रॅली जी आहे ती हुतात्मा चौकातून सध्या निघालेली आहे. काँग्रेसच्या मुंबई अध्यक्ष आणि खासदार वर्षा गायकवाड या सुद्धा रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत. शिवाय मुंबईतील इथे काँग्रेसचे जे प्रमुख आणि महत्त्वाचे नेते आहेत ते सुद्धा या रॅलीमध्ये सहभागी झाले. चरणसिंग सप्रा आपल्यासोबत आहेत. सर, पदयात्रेचं नेमकं उद्दिष्ट काय? महात्मा गांधी यांच्या जयंतीच्या निमित्तानं ही पदयात्रा काढली जाते. नेमकं या पदयात्रेतून काय सांगायचं? हा पहिल्यांदा नाही आहे, हा 5वा-6वा वर्ष आहे की मुंबई काँग्रेस या ठिकाणी अशी पदयात्रा काढत आहे. आणि जे आज घडत आहे म्हणजे गोडसेवादी सत्ताधारी जी आहे ती गोडसेवादी सत्ताधारीच्या विरोधात ही पदयात्रा आहे. महात्मा गांधी आणि त्यांचे जे उद्देश होते ते ह्यांनी साधले पाहिजे याचा हा उद्देश आहे पदयात्रेचा. तर आपण पाहतोय की चरणसिंग सप्रा आपल्यासोबत होते. पुढच्या बाजूला आपण पाहतोय की वर्षा गायकवाड या सुद्धा रॅलीमध्ये समोरून चालत आहेत. शेकडो कार्यकर्ते जे आहेत ते रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत आणि वेगवेगळे मुद्दे आहेत ते या सरकारच्या समोर मांडण्याचा प्रयत्न या सगळ्या रॅलीच्या माध्यमातून केला जातोय. वर्षाताई आपल्यासोबत आहेत. ताई, पदयात्रेमध्ये सहभागी झालेला आहात, पदयात्रेमध्ये चालता आहात, सरकारसमोर कोणते मुद्दे मांडताय? असं आहे की राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीच्या निमित्ताने आज या ठिकाणी आम्ही त्यांना नतमस्तक होत आहोत आणि सत्य, सदाचार, अहिंसा ही जी तत्त्व आहेत ही लोकांपर्यंत घेऊन जाण्याचं काम महात्मा गांधींच्या नेहमीच प्रयत्न राहिलेला आहे. आपल्याला सुद्धा माहिती आहे की देशाचे पंतप्रधान ज्या देशात जातात तिथे राष्ट्रपिता महात्मा गांधींचा उल्लेख करतात. परंतु दुर्दैवाने आम्ही बघतो त्यांचेच नेते सामाजिक सलोखा बिघडवण्याचं काम करतात. एक स्टेटमेंट करतात ज्याच्यामुळे समाजामध्ये विद्वेष निर्माण होईल, कृत्या होतात ज्याच्यामधून समाजामध्ये जो आहे तो घातपात निर्माण होईल. ही परिस्थिती निर्माण करण्याचा त्यांच्या माध्यमातून सातत्य प्रयत्न केले जातात. आम्ही आज या नाटच्या माध्यमातून जे आहे तिकडे जाऊन इकडे येऊ. आमचा सुरक्षेचा महिला हा प्रश्न आहे आजच्या रॅलीच्या माध्यमातून. सामाजिक सलोखा आणि त्या ठिकाणी जे आहे महिला सुरक्षा हे आम्ही त्या ठिकाणी जे आहे सगळ्यात महत्त्वाचे 2 विषय घेऊन चाललेलो आहोत. कारण सामाजिक सलोखा ही महाराष्ट्राचा आत्मा आहे आणि मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये एकता जर सगळ्यांची व्यवस्थित झाली तरच महाराष्ट्र पुढे जाऊ शकतो. त्यामुळे असे जे बोलणारे बोलघवडे लोक आहेत ह्यांना गप्पा करण्याचं काम राज्य सरकारने केलं पाहिजे. आणि दुसरं महिला सुरक्षा हा आमचा एक महत्त्वाचा विषय ज्याच्यावरती आम्ही बोलत आहोत, ज्याच्यामध्ये आम्ही लापता लेडीज बोलतोय. 64,000 महिला ज्या आहेत वर्षभरात गायब आहेत. त्यांचं काय आहे? एकट्या नागपूरमधून 1300 महिला गायब आहेत, त्याचं काय? आणि ह्या बदनापूर असेल किंवा पुन्हा घटनेच्या बाबतीमध्ये ज्या संस्था इन्व्हॉल्व आहेत त्या RSS आणि भाजप आहे, त्यांचं काय? शक्ती कायदा 2 वर्षापासून बनवून तयार झाला, त्याचं काय? त्यामुळे महिलांच्या बाबतीमध्ये अत्याचारामध्ये राज्य 2ऱ्या नंबरला आलेलं आहे. लहान मुलांच्या बाबतीमध्ये ते राज्य 1 नंबरला आहे. हे शोभनीय नाही आहे आणि म्हणून आज आम्ही जातोय. सामाजिक सलोख्याचा मुद्दा तुम्ही मांडत आहात, मात्र राज्यामध्ये काही नेते हे धार्मिक तेढ निर्माण करणारे वक्तव्य करतायत आणि त्यांच्यावरती कारवाईची मागणी सुद्धा तुम्ही सातत्यानं. धार्मिक तेढ तेच म्हणते मी. समाजामध्ये धर्मामध्ये द्वेष निर्माण करणं. हे बघा, महात्मा गांधींनी सांगितलं होतं आय फॉर आय द होल वर्ल्ड विल बी ब्लाइंड. एक डोळ्याच्या मागे दुसरा डोळा फोडाल ना तर सगळे आंधळे होतील. ह्या देशाला प्रेमाची गरज आहे, ह्या देशाला सत्याची गरज आहे आणि ह्या देशाला अहिंसाची गरज आहे, सद्भावनेची गरज आहे. आजच्या या पदयात्रेत तुम्ही महिला सुरक्षेचा मुद्दा प्रामुख्याने मांडत आहात, मात्र राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार देवेंद्र भुयार यांनी महिलांबद्दल एक वक्तव्य केलेलं आहे, ते सुद्धा न पटण्यासारखं आहे. त्याच्यावरती काय मत? दुर्दैवी आहे ते वक्तव्य आणि त्यांची विकृत मानसिकता आहे. असे स्टेटमेंट करणारे अशा लोकांना कसे काय आमदार लोक विकृत मानसिकता आहे? महिलांच्या बाबतीत तुम्ही असे विचार करू शकता? तुम्हाला सुद्धा कोणतरी आई आहे, पत्नी आहे, मुलगी आहे. दुर्दैव आहे. पाहतो की वर्षा गायकवाड आपल्यासोबत होत्या आणि त्या सध्या या लालबहादूर शास्त्री यांच्या पुतळ्याजवळ पोहोचलेल्या आहेत आणि त्या अभिवादन करतायत. पाठीमागच्या बाजूला आपण पाहतो की अनेक नेते जे आहेत ते या पदयात्रेमध्ये सहभागी झालेले सध्या लालबहादूर शास्त्री यांच्या पुतळ्याजवळ पोहोचलेले आहेत रिगल सिनेमाच्या समोर आणि तिथे अभिवादन करतायत आणि त्यानंतर इथून ते मंत्रालयाच्या दिशेनं कूच करतील. मध्ये असणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला सुद्धा अभिवादन करतील. आणि हे
आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.